परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायकं गुरुनोमि सागरनामयस्व येषां चरण सान्निध्याचे वा मुक्ता भवन्ति साकरं शिक्षातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भगवन्ते मुक्तये ज्ञान प्रतापस्य वचन अमृत भाव पटकमिति ज्ञानस्य भगवान अवतीर्ण श्रीरंगनाथ गुरुराज वस्तुते। ज्ञान और षट प्रमा के विचारपूर्वक करण का लक्षण। एक तो प्रत्यक्ष प्रमा है, दूसरी अणुमिति प्रमा है और तीसरी उपमिति प्रमा है, चतुर्थी शाब्दी प्रमा है, पंचमी अर्थापत्ति प्रमा है और षष्ठी अभाव प्रमा है। ये षट प्रमा है। आता ही प्रमा या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्ञान। ज्ञान। आता प्रत्यक्ष प्रमाणापासून प्रत्यक्ष प्रमा होती, अनुमानापासून अनुमिती प्रमा होती। ही सगळे जिथं प्रमा म्हणजे ज्ञान, अनुमिती म्हणजे ज्ञान घ्यावं, अनुमानापासून अनुमिती हो ना, उपमानापासून उपमिती, हे सगळे पुढचे ज्ञानवाचक पद आहेत, त्याला प्रमा म्हणावं शास्त्रीय भाषेत। आणि स्मृती एक आहे, पण त्याच्यामध्ये स्मृतीहून भिन्न प्रमजन्य ज्ञान ते यथार्थ असतं। आणि स्मृती ज्ञान याचा थोडंसं सूक्ष्म विचार अविद्याच्या आश्रित म्हणणारे आहेत, काही अंतःकरणाच्या आश्रित म्हणणारे आहेत। पण दोन्ही जर पाहिलं तर अंतःकरण अविद्याचं आहे, आणि अंतःकरण अविद्या का म्हणत तर अविद्याचं कार्य म्हणून। मग अंतःकरणाच्या आश्रित म्हणलं काय? स्मृती ज्ञान, किंवा अविद्याच्या आश्रित म्हणणं काय? स्मृती ज्ञान हे आहे। पण स्मृती ज्ञान प्रमा ज्ञान असं आहे, पण यथार्थ अप्रमा का? प्रमाणजन्य नाही म्हणून, प्रमाणजन्य नाही म्हणून, आणि प्रमाणजन्याचे यथार्थ प्रमा। आता त्याच्यामध्ये सुद्धा फार फरक आहे। चला ते चालू तिथं सांगू। पूर्वक है जो प्रत्यक्ष अधिक षट प्रमाण है, सो इनके क्रम ते करण है। हे याचे ही करण आहेत, म्हणजे हे अनुमिती उपमिती शाब्दी याचे करण आहेत। करण म्हणजे साधन। करण या शब्दाचा अर्थ काय करायचा? साधन। हां, रूपाचं करण कोण आहे? डोळा। रूपाचं करण कोण? डोळा। तेव्हा बरं, हां चला। प्रत्यक्ष प्रमा नाही चुकलं माझं, रूपाचं रूप ही प्रत्यक्ष प्रमा आहे, तो उपपन्नी नाही। चला हां, मला काय घोटाळा झाला, प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्षच लिहिलं आहे, अनुमानामध्ये अनुमिती जसं लिहिलेलं आहे तसं प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्षच आहे, त्याच बदल आहे। चला का पण उलटा प्रत्यक्ष प्रमा का जो करण होवे सो प्रत्यक्ष प्रमाण कहिए। झालं ते। हां, असाधारण कारण जो होवे सो करण कहिए है। आता हे मात्र कधी विसरू नका, असाधारण जे कारण असतं, असाधारण जे करण असतं ते मात्र बिनचूक असतं। मावलेलं ते
रूपास ओढू एक डोळा. रूपाकरता रूप ही विषय याच्याकरता असाधारण साधन डोळाच आहे. सिद्धांत फार याचा मोठा गोड आहे. कोणता सिद्धांत आहे गुरुजींनी सांगावं. स्वरूप प्राप्तीकरता वृत्तीचीच गरज आहे, इतर प्रमाणाची गरजच नाही. कारण वृत्तीचा आणि अधिष्ठानाचा संबंध व्हायचा आहे. मग इथं माळ जपायचे नाही, इथे एका पायावर उभा राहायचं नाही, याच्यावर हाड कातडाला त्रास द्यायचा नाही, हे काय नाही. हे सगळं स्थूलामध्ये बाकीचे आहेत. फक्त वृत्तीचा आणि विषयाचा संबंध. वृत्ती ही असाधारण साधन आहे, म्हणजे बिनचूक. काही सामान्य लोक असतात, काही असं असं त्याचा अर्थ. म्हणून असाधारण म्हणजे नेत म्हणजे त्याच्याकरता ते असतं. रूपाकरता डोळाच पाहिजे. तसं स्वसुख भोगण्याकरता वृत्ती साधन चतुष्टयुक्तद्वारे गुरुकृपाद्वारे असलेलीच वृत्ती लागते. याला माऊली खूप गोड चिंतन सांग. बुद्धीचे वैभव. हां, कळते का? डोळा नाही, कान नाही, बुद्धीचं वैभव. हो, बुद्धीचीच गती इथं. पण गंमत आहे. चला, करण त्याच्यावर टिप आहे. जो केवल असाधारण कारण को करण कहे तो जहाँ दो असाधारण कारण होवे तहाँ कौन सा कारण करण है यह निश्चय नहीं होवेगा. याते दोनों कारण में से एक को व्यापार रूप मान के अवशेष रहा जो दूसरा कारण, सो व्यापार वाला असाधारण कारण करण कही है. नीट वाच आहे, माझ्या लक्षात नाही आलं. हा, परत. जो केवल असाधारण कारण को करण कहे तो जहाँ दो असाधारण कारण होवे तहाँ कौन सा कारण करण है. हां, आता करण तर झालं, असाधारण तर झालं, नेतच झालं. पण इथं दोन असाधारण कारणं येतील, तिथं कोणतं नेमकं घ्यायचं यह निश्चय नहीं होवेगा. इथं कसं नाही. हां, याते दोनों कारण में से एक को व्यापार रूप मान के अवशेष रहा जो दूसरा कारण, सो व्यापार वाला असाधारण कारण करण कहिए है. व्यापारवाला म्हणजे क्रियावाला. व्यापार म्हणजे क्रिया आली. आता हे काय झालं, हे हातात क्रिया झाली. तसं व्यापारवाला एक असाधारण, आणि त्याच्या पुढचे जे एक आहे ते कुठं दुसरं वाक्य काय. व्यापारवाला एकन दोनों कारण में से एक को व्यापार रूप मान के एकाला व्यापार रूप मानायचं आहे. अवशेष रहा जो दूसरा कारण, दुसरं जे शिल्लक राहिलं ते, सो व्यापार वाला असाधारण करण कहिए है. आता व्यापार. आता इथं दोन कारण आहेत, डोळा आणि वृत्ती. ही दोन्ही असाधारण कारण झाले का नाही. डोळा बे वृत्ती बे. आणि ते पहिलं असाधारण कारणाला काय म्हणले, व्यापारवाला. आणि दुसऱ्याला काय म्हणले, तिथं बघ झालं एक व्यापारवाला आहे. हां, दोनों कारण में से एक को व्यापार रूप मान के, दोघांना पण व्यापार रूप मानायचं. हां, दोघांना एक व्यवहार मानायचा. हां, आणि अवशेष रहा जो दूसरा कारण, दुसरं जे शिल्लक राहते ते, सो व्यापार वाला असाधारण कारण करण कहिए है. म्हणून दुसरं जे शिल्लक राहतं त्याला व्यापारवाला असाधारण म्हणतं. ह्याचं उदाहरण सांगितलं मी. डोळा आणि वृत्ती. रूप पाहायला डोळा आहे, वृत्ती आहे. मग शिल्लक कोणतं राहतं आहे, डोळा सोडलं की वृत्ती राहते. मग वृत्ती म्हणजे की व्यापारवाला झाला. व्यापार म्हणजे प्रत्यक्ष क्रिया तिथे घडते ना. हां, चला. जो कार्य को किसी द्वारा उपजावे सो व्यापार वाला कारण कहिए है. कोणत्या निमित्ताने कोणत्या कार्याने जी निर्माण त्याला काय म्हणायचं, व्यापारवाला. सोई करण है. तेच त्याला करण म्हणजे साधन म्हणायचं, असाधारण. जैसे
कपाल जो है सो संयोग द्वारा बर. घट को उपजावे है बरं निजयकाचा विषय हां याते कपाल घट का व्यापार वाला कारण है हाँ. कोई घट का कारण भी है. आता व्यापारवाला कपाल कपाल म्हणजे दोन भाग कवचे टाळासारखे दोन असतात त्याला कपाल म्हणावा. हां कपाल म्हणजे दोन भाग. आता हे हम्म. नाही मला तितकं सांगावंच लागतं तुला कळलं तरी. हे हा एक भाग आणि हा एक भाग याला कपाल म्हणतात. आता हे कपाल दोन्ही घटाचं कारण आहे. कपाल आणि कपालाची क्रिया नाही एक जरा हे आहे ना बुद्धिवंत आहे गौतम ऋषीचं आहे आणि त्याच्यामध्ये कपाल हे आहे आणि त्याची जी क्रिया असं जोडायचं ते व्यापारवाला म्हणून शिल्लक जी राहतं म्हणजे दोन कपालानंतर जे शिल्लक राहतं त्याला व्यापारवाला म्हणायचं कारण त्याच क्रियेने तोच पदार्थ निर्माण होतो ना. हां जो हां कार्य को किसी द्वारा उपजावे नहीं हां जो कार्याला कार्य को किसी द्वारा उपजावे नहीं हां कार्याला कोणत्याही दुसऱ्या कारणाने उत्पन्न करत नाही. किंतु साक्षात उपजावे सो केवल कारण है. जे साक्षात जे उत्पन्न करतं त्याला केवळ कारण म्हणायचं. आता हे दोन हात आहेत. हां हे दोन हात आवाजाचे कारण आहेत. आवाज ह्या दोन्हीच्या समान सेवा होत नाही मग संबंध एक कारण आहे असाधारण आणि हात एक कारण आहेत. पण हातामध्ये संबंध क्रियाचा आहे आणि त्या संबंधाच्या क्रियातून जे आवाज निघतो त्याला कोणतं म्हणायचं साक्षात म्हणायचं. आवाज निर्माण व्हायला साक्षात हां असं आहे त्याला. हां चला करण नहीं करण नाही. जैसे हां धर्म अधर्मादिक सर्व कार्य के कारण है याते साधारण करण कहिए. आता जे साधारण कारण आहे जे धर्म धर्म हे सगळ्याला घेऊनचं अधर्म सगळ्या घेऊनचं अधर्म कारण कशाचं आहे पापाचं आणि धर्म कारण कशाचं आहे पुण्याचं. मग सगळ्या पुण्याला धर्म कारण झालं सगळ्या पापाला अधर्म कारण झालं. हां जैसे दो कपालों का झाले. यद्यपि उक्त करण का लक्षण प्रत्यक्ष अनुमान और शब्द इन 3 प्रमाण विषय घटता है तथापि उपमान अर्थापत्ति और अनुपलब्धि ये 3 प्रमाण उपमिति आदि प्रमा के निर्व्यापार कारण है. इनमें उक्त करण के लक्षण की अव्याप्ति होवेगी बरोबर. याते व्यापार से भिन्न असाधारण करण कहिए है. व्यापारून वेगळं त्याला असाधारण कारण होतं. आता अव्याप्ती अतिव्याप्ती असंभव असे दोष असतात. बोलण्यामध्ये संदिग्धपणा नसावा. बोलण्यामध्ये सगळ्याला धरून बोलवणे नेमकं बोलत जावा. याला उदाहरण देत असते गुरुजी. काय म्हणायचं ते म्हणायचे असं. अव्याप्ती म्हणजे काय जे पदार्थ आहे त्या पदार्थाच्या एका अंशावर बोलणं त्याला अव्याप्ती म्हणावं. अव्याप्ती म्हणजे कशाला परिच्छिन्न दोषाला अव्याप्ती म्हणायचं आणि व्यापक दोषाला अतिव्याप्ती म्हणायचं. याला गुरुजींनी सांगावं कालून जास्त झालं म्हणजे अतिव्याप्ती कालून कमी झालं म्हणजे अव्याप्ती. जेवताना कालून जास्त झालं म्हणजे याला अतिव्याप्ती म्हणावं. कालून कमी झालं म्हणजे त्याला काय म्हणा अव्याप्ती म्हणावं. याला दुसरं उदाहरण दिलं जातं. हे गाव सगळा वाण्याचं आहे का हे अतिव्याप्ती झालं. सगळे मूर्ख आहेत हे अतिव्याप्ती झालं. सगळे मूर्ख कसे शक्य नाही हो. तर माणूस जरा हे अव्याप्त झालं म्हणून बोलण्यामध्ये अव्याप्ती दोष येऊन अतिव्याप्ती दोष येऊन हा संबंध दोष येऊन विप्रलप्स येऊन कर्णपाठ येऊन असे त्याचे दोष आहेत. राघव येऊन गौरव येऊन हे सगळे दोषरहित वाक्यच बिनचूक असतात. आता उगा हे ऐकून जा. हे तुमचा विषय नाही पण ऐकून जा ओघानुसार आला. बोलण्यामध्ये लबाड येऊ नये बोलण्यामध्ये चौकडे होऊ नये बोलण्यामध्ये अर्धवट होऊ नये बोलण्यामध्ये लबाडी येऊ नये
असं बोलावं लागतं. ते वेगळे. आणि त्या बोललं 10 दोषरहित बोलता आलं पाहिजे. दोषच माहीत नाही ते काय बोंबलेलं येईल तुम्हाला माहीत. 10 दोषरहित वाक्य बिनचूक असतं. आणि त्या 10 दोषाचे रहित पुन्हा 4 सूत्र बसले पाहिजे. आणि त्या 4 सूत्रामध्ये ते वाक्य बिनचूक, तिथं कुणीच हात लावू शकत नाही. हे पंडिताचे विद्वानाचे विचार आहेत हे. आणि हाय तुझी बुद्धी म्हणून सांगायचं, नाहीतर हा विषय परमार्थाचा वेगळा आहे. चला. जो सर्व कार्य का कारण होवे सो साधारण कारण कही है. सगळ्या कार्याचं कारण सगळ्या कार्याचं जे कारण असतं त्याला साधारण कारण म्हणावं. आणि नेमकं कार्यचं साधन असतं. याला सांग का गुरुजीने सांगावं. हां, सगळं वराड आलं लग्न लावायला, सगळं वराड आलं लग्न लावले तर साधारण कारण. पण लग्न लावणारं ब्राह्मण असाधारण कारण झालं. सगळे अक्षी टाकण्यापुरते झालं कारण. पण मंगळाष्टक म्हणायला ब्राह्मणच की, त्याला काय म्हणायचं असाधारण. आणि सगळं वराड आलं त्याला काय म्हणायचं साधारण. मग सगळ्या कार्याचं जे कारण ते साधन असतं. आणि नेमकं कार्य जे साधन, त्याच कार्यात जे साधन त्याला काय म्हणायचं असाधारण. का बरं इतकं सूक्ष्म? जर तुम्हाला हे कळलं तर मंथून नवनीत ही चरण कळलं. मंथून नवनीत तैसे घे अनंता वायावर तसा कथा. हां, संत वाङ्मय ही कळल्याशिवाय कळतच नाही. भावनेने म्हणा. आज तुम्ही मुक्त होता, भावनेने तुम्हाला मुक्त होईल, तुम्हाला ब्रह्मांड होईल. पण ब्रह्मानुभवाचे जे काही एक प्रकरण, एक विलास, एक त्याचे कुशलता ही येईल. म्हणून तुका म्हणे युक्तीच्या खोली. युक्ती म्हणजे त्याचे सुग्रावा, ब्रह्मानंद भोगण्याचा सुग्रावा, परमार्थ कळण्याचा सुग्रावा. परमार्थ करायचा सुग्रावा सांगू तुला एक वाचा. गुरुजींनी सांगा माझ्या. गुरुजी मला सांगायचे की आनंदाचा भोगता आहे पण आनंदाचा करता नाही. काय कळायचं इथं? काय आनंदाचा भोगता आहे, आनंदाचा करता नाही. आणि आनंद करणे, आणि मग हे सगळे परमार्थ करण्यामध्ये गेले मग आनंद मिळणार नाही. आणि जिथं करणंच तिथं 2 अंग असतात. एक अनुकूल असतं आणि एक प्रतिकूल असतं, है ना. आणि आता समजा गुरुजींनी सांगा माझ्या, कोणत्या देवात जप केलं दुसऱ्या देव बाजूला राहताकडे, एकाला बाजूला ठेवलं एकाला घेतलं का ते. पण हे तर आमच्या अनुभवामध्ये करणं नाही, कळणं आहे. कळणं म्हणजे किकच आलं. करण्यामध्ये 2 भाग आले. कसं करायचं पण सांगू लागलो. साधारण असाधारण. हां, मग असाधारण म्हणजे बिनचूकपणा, आणि साधारण म्हणजे सामान्य. हो, सांगा ना. नाम सगळ्याला घेता येईल, पण वृत्ती परमात्मे संबंधी कोणाला करता येईल? हां, एखाद्यालाच. काय एखाद्यालाच म्हणजे साधन सृष्टीयुक्त असेल त्याला. अधिकारी. मग अधिकारी असाधारण झाला आणि भाविक सगळे झाले. भाविकामध्ये सगळे आले आणि अधिकाऱ्यामध्ये सांगू तुला आणखी थोडं विषय तर बाया सगळ्याच आहेत. बाया सगळेच आहेत. जनाबाई, मीराबाई, सुखबाई, कर्णपत्र, कारकी, शबरी, मैनावती, चंपवती, मदळ, चोड्याल एवढे 10च आहेत. बाकी बाया आहेत काही अशा 10 आहेत. आता यांचं एकच वैभव जर सांगितलं की त्या विशेष आहे. अगोदर काय घेतले? जनाबाई. हां, जनाबाईला भगवंताचं नाव घेतलं आहे. आणि जनाबाई जीवनमुक्त आहे. जनाबाईचा अभंग जर तू वाचला तर तुला जीवनमुक्ती कळेल. धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई भगवंताला भांडते. असाधारण बोलू लागलो. सगळ्या बाया आहेत, पण हे बाया असं महात्मे आहेत.
असं आहे ते. बाया आहेत का नाही त्या, ह्या बाया आहेत का, बायाचा आकार आहे ते, बाया नाहीत ते महात्मा आहेत. तसे सगळे माणसं आहेत. पण ज्ञानोबा तुकोबार आहे माणसं आहेत काय, हे असाधारण म्हणावं. तसं तू जर त्या कक्षाला गेली त्या स्थितीला तर असाधारणच जाऊन बसतील. नाही तर मग साधारण ते ज्ञानेश्वर असते, मी ज्ञानेश्वर असते. अरे कळली कोणाला, ज्ञानेश्वरी सगळीच वाचतात पण कळली कोणाला. ज्याला ज्ञानेश्वरी कळली त्याला खरी ज्ञानेश्वरी वाचली. चला लांब जाईल विषय. सर्व कार्य का कारण न होवे किंतु किसी कार्य का कारण होवे सो असाधारण कारण कही. बस नेमकं त्याच कार्याचं, बाकीच्या कार्याचं नाहीच. जैसे दंड जो है सो सर्व कार्य का कारण नहीं किंतु घटाधिक जो कार्य विशेष है तिनका कारण है. आता घट म्हणजे दंड म्हणजे काय, कुंभाराच्या इथे चाक असतं, ते चाकाला असं खुंटं लावलं, त्याला धरून फिरावं लागतं, मग त्याच्यावर घट होतं. दंड म्हणजे एक दांडा लाकूड, हां दंडच आहे ना. हा मग ते दंडाने कपडा तयार होतो का, नाही दंडाने हे होतं, काय होतं, घट तयार होतं. मग घटाचं असाधारण कारण दंड आहे. दुसऱ्या भाषेत सांग आणखी थापटणं, कुंभाराचं गाड घडायचं थापटणं, ते असाधारण घटापुरतंच आहे का सगळ्याला येत आहे. तसं पवित्र मनच स्वरूपानंद बघू शकते. परमार्थ सगळे करू लागलेत नाही. एकदा काय झालं, भाऊचं माझं भांडण झालं, चर्चा. मी काही व्यक्तीला बाजूला ठेवायचं ठरवलं, काही व्यक्ती बाजूला ठेवायचे त्यांच्या दोषामुळे. आता भाऊनं ऐकलं शब्दज्ञान, ते म्हणले का हो बाबा, म्हणलं काय, म्हणलं अग्नीमध्ये सगळेच लाकडं जळतात ना. पण गुरुजीनं सांगा माझं, अग्नीमध्ये लाकडं जळतात होय ना, पण भगवंत अग्निरूप असणारं त्यांनी निवडलं. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून, हे कशाला म्हणले, कुठे बोलतेस मग. भगवंताने जिथे निवडा केला अधिकाऱ्याचा, तिथं तुला अधिकारी निवडावाच लागल. काय बरं, भगवंताने कोणते अधिकारी, विषय पामराला बाजूला ठेवलं, सरका तुमचा अधिकार नाही. मग तिथं मुमुक्षू, साधक आणि जीवनमुक्त यांचंच आहे. काला वाटतो एकमेका, निका वैष्णव भरम. आम्ही काला वाटतो पण निक्या वैष्णवाला आता काय करायचं आहे, मग निवडावं लागेल का नाही, निवडावं लागतं आहे. परमार्थाची निवड कळवलं, निवड असते ती आंधळ्या नसते, डोळसाला निवड करत असते. डोळस महात्मा असतं त्याला निवड कळलं. गुरुजींनी सांगावं, महाराज उभं राहिल्यावर कळलं पाहिजे हे काय सांगेल म्हणून. हे कर्म सांगेल का, उपासना सांगेल का, ज्ञान सांगेल का, काय सांगेल बरं, ते शब्द द्या आणि एक वस्तूची जे त्याच्याकडे हे कळलं पाहिजे. आणि हे नुसतं वरून पावण्यात नसतं जमत, वरून पावायला वरून सगळं पावतायचं पण तळाला जावं लागेल. याते दंड साधारण कारण कहिए और घट का कारण भी कहिए है. आपण घटाचं कारण दंड आहे, थापट नाही म्हणते, असाधारण घटापुरतंच आहे. चला त्या साधारण म्हणतात, असाधारण म्हणतात, पण असाधारणच आहे. तैसे प्रत्यक्ष प्रमा के ईश्वर और ताकी इच्छा से आदि लेके तो साधारण कारण है. हां चला, ईश्वर से आदि लेके सर्व कार्य के कारण है. तीन विना कोई कार्य होवे नहीं. आता ईश्वर इच्छा है ना, ईश्वर शक्ती, हे अशी 9 कारणं आहेत. तर ही 9 कारणं साधारण कारण आहे, ते सगळ्या जगाचं कारण आहे. ते ईश्वर शक्ती, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, हे सगळं ईश्वरचे 9 भाग आहेत. त्याला काय म्हणायचं, साधारण. हां, याते ईश्वराधिक साधारण कारण है. म्हणजे ईश्वराधिक म्हणजे हे सगळं आलं. और नेत्र से आदि लेके जो इंद्रिय है सो प्रत्यक्ष प्रमा के असाधारण कारण है ना. आता 9 साधारण कारण सगळं जगाला झालं. ईश्वराने
सगळे पशुआदिक वनस्पत्यादिक हे सगळे केलं आहे त्याच्या शक्तीने त्याच्या ज्ञानाने. ही झालं सगळ्यामध्ये कारण ते साधारण. आता हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आपापल्याच विषयाचे करण आहेत का सगळ्या विषयाचं आहे? आपल्या हा ना. मग रूपाचं करण कोण आहे? डोळा, गंधाचं करण कोण आहे? नाक, जिवाचं करण कोण आहे? रसाचं करण कोण आहे? जीव, जिवा. स्पर्शाचं करण कोण आहे? त्वचा, त्वचा है ना. शब्दाचं करण कोण आहे? कान, कान. मग एका विषयाचं तेच कारण असतं त्यालाच म्हणायचं असाधारण. असाधारण. आणि असाधारण असतेच फलदायी असतं. असाधारण जे आहे ते नेमकं ते कामच करून देत आहे. चला आता ह्याचं गमत सांगू का? पुन्हा सांगतो झालं. गंमत आहे. कानिपनाथाला 700 शिष्य होते. किती? 700. फक्त 7च राहिले त्यांच्याजवळ. चला एवढं एकाच शब्दाचं लक्षावर जास्त नका बोलू. गुरुजीच माझ्या आहेत काय करू मी तरी. गंमत आहे कळलं तर. या नरदेहातून अनंत नाशरहित न संपणारं लांब नसणारं प्रयत्नावातून अखंड सुख तुम्हाला भोगता येईल. नरदेहातून जनावराला येईल, देवाला येईल, पंडिताला येईल. या नरदेहातून न संपणारं सुख तुम्हाला मिळवतं. अविनाशकरी आपली आईशी लावी मनापेशी गोविंदाचे. एवढं नरदेहाचं महत्त्व आहे. पण नाही झालं. मेंढीच्या गळ्यात शिरा बांधल्यासारखं झालं जीवाला. ही किंमत कळा ना जीवाला. तसं नरदेहाची किंमत कळा ना जीवाला. गुरुजींनी सांगावं नरदेह जर तुला कळतो जो अर्धा परमार्थ झाला 8 परमार्थ केला. थोडं सांगू. या नरदेहातून जन्ममरण चुकवता येतं. कुत्र्या मांजराच्या, डुकराच्या, देवाला जन्ममरण चुकवता येत नाही. पशुपशुवाला जन्ममरण चुकवता येत नाही. आणि नरदेहामध्ये जन्ममरण चुकवतो. म्हणून नरदेह परमार्थ असाधारण कारण. कळलं तर. म्हणून महाराज या ते देही ओळखी करा आत्माराम संसार संगम भोगू नका. अरे या ज्या त्या ठिकाणी स्वस्वरूपाची ओळख करून घ्या. संसार संगम भोगू नका. संसार कुत्रे मांजरे करतात. तर असाधारण म्हणा. कळलं तर. पण काय जन्माली वाया गेली सगळे वाया. असाधारण फार मोठं गमतीच आहे. चला काय झालं याला? कळलं का आता बिनचूक? असाधारण साधन कसं असतं? त्याच कार्याचं ते साधन. आणि एका कार्याचं तेच कारण तेच बिनचूक असतं. तेच ते त्याचं काम करून देतं. असं एक ओवी आहे रे माऊलीची. रूपाचं सुजन डोळा तो काय ओढी परिमळा. माऊलीची वही आहे. रूपाला योग्य डोळाच कारण आहे. ते वास घेऊ शकत नाही. तसं पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तो देह पवित्र. निर्मळ वेगळा, निर्मळ वेगळा, स्वच्छ वेगळा आणि पवित्र वेगळा. पवित्र हे असाधारण असतं. याते नेत्र अधिक जो इंद्रिय है सो प्रत्यक्ष प्रमा के करण है. म्हणून नेत्र अधिक 5 ज्ञानेंद्रिय प्रत्यक्ष प्रमाचे करण म्हणजे साधन आहेत. प्रमाण से नेत्र अधिक जो इंद्रिय है सो प्रत्यक्ष प्रमाण कहिए है. म्हणून नेत्राधिक इंद्रिय कोणते ज्ञान होते ते प्रत्यक्ष प्रमा म्हणावं. प्रमाण प्रत्यक्ष म्हणजे अनुभव का प्रमाण. प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण म्हणावं. प्रमाण म्हणजे साधन. प्रमाता
प्रमाण, प्रमिति और प्रमेय चेतन। प्रमाता म्हणजे जीव, हम्म, प्रमेय म्हणजे विषय, हम्म, त्याचे साधन म्हणजे प्रमाण, आणि त्याच्यापासून होणारं जे ज्ञान ते प्रमा. म्हणजे प्रमाता, प्रमाण, प्रमेय हम्म, आणि प्रमा. प्रमाता जीव, हम्म, प्रमाण वृत्ती, हम्म, विषय प्रमेय, आणि या तिघाच्या संबंधाने जे ज्ञान होतं ते प्रमा. म्हणून गुरु, शिष्य आणि जीवनमुक्त असं आहे. म्हणून तर त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे, चित्त नाही नामी तर ते व्यर्थ. असाधन, चित्त नाही नामी तर तिथं असाधन आलं. आणि तीर्थयात्रेला सगळे जातात. आणि सगळे जाऊन चित्त नामी जर नसलं तर, नामामध्ये चित्त जर नाही रंगलं, हे नुसतं पैसे गेले, कष्ट झालं आणि दुःख घेऊन आले, काशीला गेले म्हणलं उठताच येईना. चला. यद्यपि इंद्रिय को वेदांत सिद्धांत विषयी प्रमाज्ञान की कारणता कहना बने नहीं। हां, ठीक आहे. आता थोडं सूक्ष्म विषय आहे याच्यात. वेदांत शास्त्रामध्ये ज्ञान इंद्रियाला प्रमाण म्हणायचं नाही. हां काहे ते हां चेतन के चारी भेद है। हां, हा लक्षात. हां एक तो प्रमाता चेतन, हां दूसरा प्रमाण चेतन, हो तीसरा प्रमिति चेतन हो. आणि ताहिकु प्रमा चेतन भी कहे है। प्रमितीला प्रमेय म्हणतात. हां और चौथा प्रमेय चेतन है, हां ताहिकु विषय चेतन भी कहे है। हो. आता हे आलेत ना चार. हाँ, प्रमाता प्रमाण, म्हणजे जीव, वृत्ती चेतन, प्रमाण चेतन, विषय चेतन, प्रमेय चेतन. आणि ह्याच्यापासून ह्या जगाचा संबंध, वृत्तीचा संबंध झाला म्हणजे प्रमा चेतन, त्याला प्रमिती म्हणतात. म्हणून ज्ञान इंद्रियाचा काही संबंध नाही. पण ज्ञान इंद्रिय कळण्याकरता घेतले. पण ह्या ज्ञान इंद्रियाच्याद्वारे वृत्ती पदार्थापर्यंत जाते. म्हणून वृत्तीची असाधारण प्रमाण झालं आहे. बाकीचे एक त्याला निमित्ते झालेत. इस रीति से हां. प्रमा नाम चेतन का है, सो म्हणजे- नित्य है। म्हणून या रीतीनं, या पद्धतीनं प्रमाण नाम चेतनाला म्हणतात. प्रमा म्हणजे ज्ञान। ज्ञान. म्हणजे प्रमा ज्ञान कसं आहे? नित्य आहे. प्रमा ज्ञान कसं आहे? नित्य मग तू ज्ञान स्वरूप नित्य कळायचं का ज्ञान नाही तुला? कळाय। आहे ना? मग ज्ञान नित्य आहे. मग नित्य ज्ञान कळायचं आहे का मिळवायचं आहे? कळायचं बरं, नित्य ज्ञानामध्ये बदल असतो का? नाही। मग नित्य ज्ञानामध्ये विकार असतो का? नित्यपद सगळ्याचे व्यवहाराचं दाखवते का नाही? मग हे नित्य ज्ञान तुझं स्वरूप. आणि ती नित्य ज्ञानाचा विचार माऊली सांगतं. ज्ञान जेव्हा प्रमाण ज्ञान जेव्हा प्रमाण आत्मा हा निदान सर्व घटी पूर्ण एक असतं, ते नित्य असतं. हां. इंद्रियजन्य नहीं, हां, म्हणून इंद्रियजन्य नाही. याते इंद्रियता का कारण नहीं, म्हणून इंद्रिय त्या ज्ञानाचं कारणसुद्धा नाही, मग साधन नाही. तथापि हां. चेतन में प्रमा व्यवहार का संपादक वृत्ति भी प्रमा कहिए है। म्हणून वृत्ती त्या चैतन्य ठिकाणी प्रमा ज्ञान संपादक वृत्ती म्हणविल्या जाते. ताके इंद्रिय करण है। हां, त्याच्या इंद्रिय मात्र करण आहे. वृत्तीला बाहेर जाण्याकरता इंद्रियाची गरज आहे, ती त्याचे करण. वृत्तीला बाहेर जाण्याचे करण म्हणजे ते द्वार आहेत. हां देह के मध्य जो अंतकरण हां. ताकरी के अवच्छिन्न जो चेतन सो प्रमाता कहिए है। वृत्ती अंतकरण अवच्छिन्न चैतन्य, त्याला प्रमाता चेतन म्हणावं. हे औषधकाचं मत. प्रमाता म्हणजे जीव. आता याच्यामध्ये 2-4 मत आहेत. पण आता हिचा प्रसंग जे आला तेच का आपण सांगूया. अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला प्रमाता म्हणतात, असं औषधकाचं मत आहे. अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब आभास त्याला जीव म्हणतात, काही प्रतिबिंबाला जीव म्हणतात, है ना? असे ते त्याच्यामध्ये प्रकार आहेत. परंतु आता या प्रसंगात जे विषय चालला तेवढेच बोलायचं. अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला प्रमाता म्हणजे जीव म्हणायचं. सोई अंतकरण नेत्रादि इंद्रिय द्वारा निक जितने दूर घटादि विषय स्थित होवे उतना लंबा परिणाम अंतकरण का होवे है। म्हणजे तेच अंतकरण अवच्छिन्न चैतन्य, ते अंतकरण ते इंद्रियाच्या द्वारे बाहेर जातं आहे विषयापर्यंत, त्यालाच प्रमाण म्हणायचं. प्रमाण म्हणजे वृत्ती
और हाँ। आगे विषय जो घटादिक है तीन से मिलके जैसा घटादिक का आकार होवे तैसा ही अंतकरण का आकार होवे है. पुढे जे विषय असणार आहे गायी पशु वृक्ष माणसं घट त्या आकाराची वृत्ती होते, पण त्याला प्रमाण चैतन्य म्हणायचं, वृत्तीला प्रमाण चैतन्य म्हणायचं, अंतकरण अवच्छिन्न चैतन्य प्रमाता चैतन्य म्हणायचं. कारण ही चैतन्याच्या संबंधाने सगळा व्यवहार होतो. पण त्या चैतन्याला उपाधी लागली म्हणून त्याला नाव आले. अंतकरण उपाधी लागले म्हणून प्रमाता म्हणायचं, वृत्ती उपाधी म्हणलं म्हणून प्रमाण चैतन्य म्हणायचं, विषय आहे म्हणून त्याला प्रमाण चैतन्य म्हणायचं. जैसे कोठे में भरा जो जल सो छिद्र द्वारा निकसिके लंबे नाले का आकार होय के बगीचे के केदार में जावे है. और केदार में जाय के जैसा केदार का आकार होवे तिस आकार को जल प्राप्त होवे है. तैसे अंतकरण भी इंद्रिय रूपी छिद्र द्वारा निकसिके विषय रूपी वे केदार को जावे है. तहाँ शरीर से लेके घटाधिक विषय पर्यंत जो अंतकरण का नाले के समान परिणाम ताकू वृत्ति ज्ञान कहे है. एक विहीर आहे, पाटाचं पाणी आहे आणि वाफ्यातलं पाणी आहे. मग आता हे सगळं पाणी त्या जसे जसे उपाध लागेल तसं ते आकार होतं. तसं मग आकाश, विहिरीचं आकाश, वरच्यावच्छिन्न आकाश आणि पदार्थावच्छिन्न आकाश हे जसं एक आहे तसं चेतन एक आहे, पण उपाधीमुळे त्या चैतन्याला नाव आले प्रमाता प्रमाण प्रमेय. वृत्तिज्ञान 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 म्हणजे तिथपर्यंत पदार्थपर्यंत जाणार अंतकरणाचा परिणाम. वृत्तिज्ञान म्हणजे वृत्तीचा त्या पर्यंत जाणार अंतकरणाचा परिणाम. पदार्थ अंतकरणाच्या परिणामाला काय म्हणायचं? वृत्तिज्ञान वृत्ती म्हणायचं. पाटातल्या पाण्याला काय म्हणायचं? वृत्ती. विहिरीतल्या पाण्याला प्रमाता म्हणायचं, पाटातल्या पाण्याला वृत्ती म्हणायचं आणि वाफ्यातल्या पाण्याला प्रमाण म्हणायचं. पण ते एकच. हे सगळं चैतन्याला उपाधीमुळे नाव आहेत. ता करिके अवच्छिन्न जो चेतन ताकू प्रमाण चेतन आले का येते? वृत्ति ज्ञान रूप जो अंतकरण का परिणाम ताकू प्रमा कहे है. हो प्रमा. हो हो प्रमा बरोबर. त्या वृत्तीच्या पदार्थाचा आकार झाले त्याला प्रमा म्हणून आता हे तर गुरूंची आठवण. काय सांगू रे वेड्या, फार मोठं चिंतन आहे झालं. परमार्थ भगवंताला व्याप्ती करती वृत्ती झालं. शब्दाच्या शक्तीवरतीनं आता ही तुम्ही होला, आम्ही तुला साक्षी द्रष्टा म्हणतो. हे शब्दशक्तीवरचं मन त्या आकारच होतं की नाही? झालं की. मग त्या आकाराचं वरती होणं म्हणजे प्रम आहे. त्या मन त्या विचाराचं राहणं म्हणजे प्रमाण. शब्द एक त्याला कारण आहे आणि जो करतो तो साधक आहे, त्याला प्रमाता म्हणावं. मग आता इथं प्रमा ही बिनचूक आहे कळण्याकरता इतकं सांगायचं. म्हणजे प्रमा ही तुझं ज्ञानस्वरूप नित्य आहे. नित्य असल्यामुळे बाकीचे सगळे अनित्य ठरले झालं. अनित्य एकच आहे. म्हणून काय सांगू, ज्ञानोबारायने सांगितलं सगळ्याची यादी काढली. व्याकरण चुकीचं आहे, भविष्य चुकीचं आहे, त्रिकाल ज्ञान चुकीचं आहे, कोक्षा हे सगळं बाजूला ठेवलं. एकच ज्ञान ते म्हणजे आत्मज्ञान. बाकी सगळं याला एक दृष्टांत दिला माऊलीनं, खूप सुंदर दृष्टांत दिला आहे. मोराचे 2 डोळे कामाचे, बाकी पंखाचे डोळे काही कामाचे नाहीत. तसं बाकीचे सगळे पंखाच्या डोळ्यासारखे लोक आहेत. डोळं जे मोराचं आहे त्यासारखं ज्ञानोबा तुकोबार आहेत. मोराचे एक दृष्टी आहे, पंखाचे किती डोळे असले तरी उपयोगाचे आहेत का? आणि ही 2 डोळे आहेत ते उपयोगाचे. तर साधुसंत हे 2 डोळे आहेत. साधुसंताचे 2 डोळे कसं वागावं कसं ही त्यांना माहीत आहे, आणि समजूत कशी ही त्यांना माहीत आहे. तुम्हाला वागायचं कळत नाही, समजूतीच कळत नाही. तसं नाही झालं. असाधारण मोराचे डोळे असाधारण 2च आहेत. तसं प्रमा ही चेतन नित्यच आहे. नित्य प्रमा असतं. नित्य प्रमा म्हणजे प्रमा कशाला म्हणायचं? ज्ञान ज्ञानाला. ते कसं आहे? नित्य.
नित्य. मग नित्य ज्ञान कळायचं का मिळवायचं आहे? कळायचं. मग नित्य ज्ञानाच्या ठिकाणी न कळणेपणा घालवायचा का नित्य ज्ञान आहे? न कळणेपणाच घालवायचा आहे. म्हणून ज्ञानी अज्ञान नेले आपण वस्तू देऊन गेले ऐशी जाणणे विन उरले जाणते जे. हे काय वही म्हणते? ज्ञानी अज्ञान नेले न कळणेपणा वृत्ती ज्ञानाने नाहीसा केला शब्द शक्तीद्वारे किंवा लक्षणाद्वारे. आपण वस्तू देऊन गेलो म्हणजे वृत्ती ज्ञाने मावळलं जातं. मग नित्य ज्ञान ऐशे जाणणे विन उरले जाणते जे. तिथं जाणण्याचा व्यवहारसुद्धा नाही असं नित्य ज्ञान आहे. ते नित्य ज्ञान तुझं स्वरूप आहे. आणि हे ते नित्य ज्ञान पोटभराच्या विद्येने कळत नसतं. हे नित्य ज्ञान मेलेलं माणूस उठवता येईल पण हे नित्य ज्ञान कळत नसतं. 6 महिने उपाशी राहता येईल पण हे नित्य ज्ञान कळत नसतं. नित्य ज्ञानाला अधिकारीच लागतो, पुन्हा नको. ते नित्य ज्ञान म्हणजे काय? त्याला माऊली सांगते नित्य ज्ञानाचा अधिकारी कोण आहे? हरिपाठात आहे. नाही तुला सांगतो, मी सांगतो. नाही सांग तुला आलं सांगतो तर. मोक्ष रेक्याला भाग्य विणला साधू चांकीला हरिभक्त हा नित्य ज्ञानाचा अधिकारी. कोण नित्य ज्ञानाचा अधिकारी? मोक्षाच्या सीमेला आलेला. मोक्षाच्या सीमेला कोण आला? हरिकृपा झालेला साधू चांकीत. हां, ह्याला नित्य ज्ञान. मग आता तुझं नित्य ज्ञान जर तुला कळलं, तुला जन्म असेल ना, तुला मरण असेल ना, यमपुरीला जावं लागलं ना तुला. नित्य ज्ञान म्हणलं बरं. तुला सुखदुःख होत असेल ना, तू स्त्री पुरुष असतील ना, तुला काम करून देत असतील ना, नित्य ज्ञानामध्ये काहीच नाही. आणि ही जी ते नित्य ज्ञानाशिवाय कळत नाही. पण नित्य ज्ञान कळत नाही म्हणून ही सुखदुःख मार खावा लागतो. म्हणून तर माऊली सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का गा हा दैवला जगाकार. हे सत्याचं इथं आलं आहे. देव कसा आहे? सत्य. तीनदा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला तीनदा सांगितलं. आणि ते सत्य स्वरूप तुझं स्वरूप आहे. हे वेदांताचा मजा आहे जरा. नाही म्हणा आपले सत्यचं. आणि सत्य असतं रडत नसतं. तो काय रडतो बघ. नाही आपल्यासारखं दुसरं कोणीच नाही खरं. आपण खरेच आहेत. मग तू खरं आहे मग रडायला काय झालं तुला? खऱ्यामध्ये रडणं नाही ना. आपल्याला खोटं पटतच आहे. अरे तुझं बोलणं खरं आहे, बाकीचं काही खरं नाही. शब्द खरे आहेत का नाही? उगाच घमंडच. आमचे महाराज म्हणे समाधी लावतात. आमच्या समाधीमध्ये एक हे नाही. तुझे महाराज परिचिन्न गोम गोम. उजळणे येतात. चला. जैसे केदार विषय जल जायके केदार के समान आकार होवे. केदार म्हणजे वाफावर का? पाठ म्हणजे वृत्तीवर का? खड्डा म्हणजे विहीर. कोहा. इथं कोहा नसेल, तिकडे आहे दुसरीकडे. जैसे केदार विषय जल जायके केदार के समान आकार होवे है, तैसे घटाधिक जो विषय है तिनमें वृत्ति जायके घटाधिक के समान आकार को प्राप्त होवे है, ता करी के अवच्छिन्न जो चेतन सो प्रमा चेतन कहिए है. म्हणजे घटावच्छिन्न चैतन्याला प्रमा चेतन म्हणायचं आहे. आणि प्रमा चेतन प्रमाण चेतन प्रमादा चेतन चेतन हे एकच आहे. फक्त नाव मात्र उपाधीमुळे वेगळे आलेत. घटावच्छिन्न चैतन्याला काय म्हणायचं? प्रमा चेतन. घटावच्छिन्न चैतन्याला काय म्हणायचं? प्रमय चेतन. हा पदार्थ प्रमय ना. आता गंमत आहे. आता याच्यामध्ये आहे पणाला आकार आहे का? गंमत नाही कळलं तर. मग हे या उपाधीमुळे आहे एवढंच असं म्हणतात का आहे व्यापक नाही? मग याला एवढं पुरतं आहेपणा वाटतो का नाही? पण आहेपणा व्यापक आहे का नाही? मग उपाधीमुळे प्रमय म्हणायचं, वरून ह्याच्यामुळे प्रमाण म्हणायचं. आणि ज्याला ज्ञान होतं त्याला प्रमाता म्हणायचं.
अंतकरणावच्छिन्न, वृत्त्यावच्छिन्न, पदार्थावच्छिन्न. विहिरीतलं पाणी, पाटातलं पाणी, वाफेतलं पाणी, ते उपाधी आहे ते. आणि त्याच्यामुळे तर प्रमेय चेतन, प्रमाता चेतन आणि प्रमाण चेतन. आणि चेतन हे कसं आहे? नित्य आहे. आणि नित्य कळलं म्हणजे बाबा तुझ्या ठिकाणचं कोणतं आहे? परोक्ष नाही, अपरोक्ष नाही, शोक नाही, अज्ञान नाही, आवरण नाही, विक्षेप नाही, काय नाही, असा तो आहेस. काय मजा आहे. ज्ञान के विषय जो घटाधिक तीन करिके अवच्छिन्न जो चेतन सो विषय चेतन कहिए जर सांगते की और प्रमेय चेतन भी कहिए. त्याला विषय बी चेतन म्हणतात, कोणी प्रमेय चेतन बी म्हणतात. त्याला यह वेद अर्थ के जानने वाले जो आचार्य है तिनकी परिभाषा है. ही त्यांची परिभाषा. परिभाषा म्हणजे ठराविक बोलणं. परिभाषा या शब्दाचा अर्थ का? ठराविक. तर तिथं तेच शब्द वापरले पाहिजे, इथं तेच शब्द वापरले पाहिजे. दुसरे शब्द वापरून जमत नाही. म्हणजे प्रमाता, प्रमाण, प्रमेय म्हणजे घटावच्छिन्न चैतन्याला प्रमेय म्हणायचं, वृत्त्यावच्छिन्न चैतन्याला प्रमाण म्हणायचं, अंतकरणावच्छिन्न चैतन्याला प्रमाता म्हणायचं. चेतन एकच आहे, उपाधीमुळे नावं भिन्न आलेत. मग आता वृत्ती आहे, घट आहे, जीव आहे, एकच आहे चेतन आहे, उपाधी वेगळे. म्हणून हे तुला ज्ञान कळलं आणि हे ज्ञानाचा विचार सांगायचा चालू. मग हे ज्ञान 4थ्या तरंगामध्ये सांगितलं झालं. त्याच्यामध्ये या ज्ञानाचा विचार शास्त्राने केला आहे. या ज्ञानाचा विचार अटकलीने सांगितला आहे. हे ज्ञान कोणाला होतं ह्याचा विचार सांगितला. ज्ञान कुटस्थाला होतं का जेवायला होतं आहे याचा विचार सांगितला. आता नित्य ज्ञान सांगायला लागले. हे सगळे करून म्हणून निरकित पाहो गेली हो. मग विचार करत गेले, भूमिका भेद करीत गेले. निरकित पाहो गेले. पाहे तो चेतनमय झालं. मग आता नित्य ज्ञानाकडे आणला विषय. निरकित म्हणजे पाहत. हो. म्हणून ज्वारीवरचं गोंड काढायचं. ज्वारी पहिलीच आहे. ते ज्वारीची किंमत गोंडामुळे नाही, गोंड बाजूला काढावं लागतं. तसं अज्ञानाचं गोंड काढायच्या बाजूला ज्वारी पहिलीच आहे. तसं तुझ्या ठिकाणी अज्ञानाचं गोंड आलं ते विचारून काढ, म्हणजे तो नित्य आहेच. मग नित्य असतं ते नित्यच. नित्याला दुसरं नाहीच काही. किती गंमत आहे माणसाला. आणि हे कळलं तरच माणसाचा जन्म सार्थक आहे, नाही तर काय नाही. गुरुजींनी सांगावं, पांडव एवढे होते, दिल्लीमध्ये त्यांची कितीतरी कोसाची गादी कुठे गेले. पांडवाची गादी, रामप्रभूची गादी आणखीन आहे, त्याच्यावर ज्यावर टेकलं लयवत होते. माझे वडील सांगायचे. पण कुठे गेले हे सगळे? आणि त्यांचा बोध आहे का नाही? मग बोध कधीच आहे? त्याला काल नसतो, त्याला देश नसतो. म्हणजे ज्याला देश काल नाही त्याला नित्य म्हणावं. आणि ज्याला देश काल पदार्थ लागतो ते नित्य नसतो. चला. अवच्छेदवाद की रीति से प्रमाता और साक्षी सहित विशेषण और उपाधि का लक्षण. बस काय आता घ्यायचं का उद्या? हां, उद्या घ्यायचं. हो ना. कळलं पाहिजे ना, लक्षात राहायला पाहिजे ना. आता ऐकायला ते तुझी वरती तयार जरी असलं पण राहायला पाहिजे ना विषय. का सांगू? नको. चला ठेवा. अरे हे महत्त्वाचं ब्रह्मविद्या आहे रे, साधूंच्या घरची विद्या आहे, राजविद्या आहे रे.